शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात येत्या 21 जानेवारीला म्हणजेच बुधवारी अंतिम सुनावणी सुरू होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली ही सुनावणी सुरू होईल। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेईल। न्यायालयानं नोव्हेंबरच्या सुनावणी दरम्यानच तसंच स्पष्ट केलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचं याचा निकाल न्यायालय लवकरच जाहीर करण्याची चिन्ह आहेत। तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा संदर्भातही बुधवारी म्हणजे 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। अजितदादांच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेले जयंत पाटील यांच्याकडून आणि या सगळ्या संदर्भात 21 जानेवारीला सुनावणी होईल। त्यामुळे 21 जानेवारी महाराष्ट्राकरता महत्त्वाचा दिवस। एकीकडे शिवसेना धनुष्यबाण या चिन्हासंदर्भात सुनावणी आहे सकाळच्या सत्रामध्ये, तर संध्याकाळच्या सत्रासंदर्भात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू होईल। 2 पक्ष दुभंगल्यानंतर एकाच दिवशी सुनावणी होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आपण पाहतोय 21 जानेवारी महाराष्ट्राकरता महत्त्वाचा दिवस, 1 दिवस 2 पक्ष 2 सुनावण्या। लागू नक्कीच 21 जानेवारी खरं तर महाराष्ट्रासाठी मोठा दिवस आहे, त्याचप्रमाणे ठाकरेंसाठीही मोठा दिवस आहे। 2 याचिका आहेत, यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं नाव जे आहे ते शिवसेना शिंदे गटाला दिलेलं आहे। या विरोधात ठाकरे गटाने याचिका केलेली आहे। त्यांनी नंतर खरं तर महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या सर्व आमदारांना पात्र ठरवलं। या विरोधामध्ये पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुद्धा याचिका दाखल केलेली आहे। या दोन्ही याचिकांवरती 21 आणि 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे। पहिल्या सत्रामध्ये शिवसेनेसंदर्भात ही सुनावणी होणार आहे। नोव्हेंबरमध्ये सुनावणी झाली होती, मात्र अंतिम युक्तिवाद हा 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी ऐकला जाणार आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा अशाच प्रकारचा युक्तिवाद हा केला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा अशाच प्रकारचे याचिका आहेत। याच पद्धतीची याचिका जयंत पाटील यांच्याकडून दाखल झालेली आहे। त्यामुळे युक्तिवाद हा खरं तर मांडल्यानंतर काय उत्तर किंवा काय मत हे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये किंवा महाराष्ट्रीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्ट नोंदवतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यासाठी दोन्ही गटाकडून म्हणजे दोन्ही शिवसेनेकडून तयारी करण्यात आलेली आहे। अनेक पुरावे हे आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। खरं तर 20,000 पेजेस जे आहे म्हणजे 20,000 पेक्षा जास्त पाणी लेटर असतील किंवा इतर पुरावे जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत। त्यामुळे यावरती सर्व विचार झालेला आहे। त्यामुळे अंतिम युक्तिवादाला किती वेळ दिला जातो दोन्ही गटाला हे पाहणं महत्त्वाचं आणि या अंतिम युक्तिवादामध्ये नक्की कोणकोणते आणखी पुरावे मांडले जातात। 1/3 मेजॉरिटीचा पुरावा हा आधी देण्यात आला होता, यानंतर काही कागदपत्र असतील, पक्षाची वार्षिक बैठक असेल आणि यानंतरच्या केलेल्या सुधारणा असतील। त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ठाकरेंचे वकील कशा प्रकारे बाजू मांडतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। पुढची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।